माता भगिनी आणि बंधूंनो क्षमा करा, कारण मला नागपूरला पोहोचायचंय. राष्ट्रपती उद्या नागपूर विद्यापीठात पदवीदान समारंभाला प्रमुख पाहुणे आहेत. मी राज्याचा शिक्षण मंत्री असल्यामुळे, उच्च शिक्षण मंत्री असल्यामुळे प्रोटोकॉल म्हणून मला जावं लागेल. 5:30चं माझं पुण्यातून फ्लाईट आहे. मला पोहोचायला नागपूरला 7 वाजतील आणि 9:30ला त्यांच्या स्वागताला तयार व्हावं लागेल. म्हणून मी कुठलाही उपचार म्हणजे परिचय, पुष्पगुच्छ, हार याची वाट न बघता सगळ्या नेत्यांना विनंती केली की तुम्ही डायरेक्ट माईक माझ्या हातात द्या. नंतर खूप सभा चालवा. मला असं लक्षात आलं काल मुरगुडच्या सभेतून की लोकही कंटाळणार नाही, तुम्ही बोलणारे पण कंटाळणार नाही. काल रात्री तिथे आम्हाला जवळ 11, 11:30 सभेतच वाजलं. शेवटी मी बोलायला उभा राहिलो तेव्हा मी लोकांना म्हटलं की प्रामुख्याने मी माझ्या माता भगिनींना म्हटलं की सिरियस बोलतायत तेव्हा लवकर. तर ते पाहता अतिशय व्यवस्थित ही सभा चालवा, कारण ही शेवटची सभा आहे. प्रचार संपला आणि त्यामुळे बाकीच्या सगळ्यांच्या बोलण्यावर मी मर्यादा आणत नाही. व्यासपीठावरील केवळ ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रामुख्याने आपण लढवतो आहोत, जिंकणार आहोत, प्रचंड मताधिक्याने जिंकणार आहोत, अशांचाच उल्लेख करून बाकीच्यांना मान्यवर मी म्हणेन. प्रामुख्याने ज्यांनी एक प्रचंड मोठं धाडस आपल्या एकार्थाने नात्याचा विचार न करता आपल्याला खूप चांगली पोझिशन, चांगलं स्थान हे त्या पॅनलमध्ये होतं आणि मिळेल असं असतानाही जे बाहेर पडले आणि एकूणच पॅनलला उठाव आला ते प्रामुख्याने A.Y. पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित लोकसभेचे सदस्य खासदार संजय मांडलेजी, राज्यसभेचे सदस्य आणि ज्यांच्या व्यक्तिमत्वाने आणि वक्तृत्वाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक आशा निर्माण झालेली आहे असे खासदार धनंजय माडेजी, व्यासपीठावर उपस्थित आमदार प्रकाश आंबेडकरजी, प्रामुख्याने आपल्या सगळ्यांचे राजे समर्जित राजे घाटगे. एखादं नाव चुकून राहिलं तर गडबड होऊ नये म्हणून मी जरा मागे वळतो. पण प्रामुख्याने ही 4-5 ज्यांनी ह्या पॅनलला लीड केलं त्यांची नावं या ठिकाणी मी घेतली. बाकी सगळ्यांना मी आदरपूर्वक नमस्कार करतो की व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित बंधू वगैरे. मी आज बोलण्यापेक्षा नेत्यांकडून तुमच्या सगळ्यांच्या समोर आगामी काळातली काही वचनं घेण्यासाठी, बांधिलकी घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. मुद्दे तर सगळे मांडले गेलेले आहेत, ते अजूनही मांडले जातील. परंतु ज्या मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढवतो त्या मुद्द्यांवर तुम्ही असंच करणार का की जे केपीने केलं? मला अनेकांनी हा प्रश्न विचारला की तुम्ही राज्याचे 4-4 खात्यांचे मंत्री आहात, प्रामुख्याने संसदीय कामकाज मंत्री आहात. संसदीय कामकाज मंत्री म्हणजे थोडक्यात आपल्याला ग्रामीण भागात कळण्यासाठी विधानसभेचं मी मॉनिटर असतो. हे सकाळी सभागृह उघडण्यापासून ते रात्री सभागृह बंद करण्यापर्यंत कोणी काय मंडळ, कुठला कायदा यावा. तर अधिवेशन तोडणार आलाय. तुम्ही संसदीय कामकाज मंत्री, तुम्ही विधानसभेचं मॉनिटर आणि तुम्ही इतका वेळ कसा काढला? तर तो मी वेळ जो काढला तो 3 कारणांसाठी काढला. ते मांडून मी माझं बोलणं संपवेन. पहिला मी वेळ काढला तो प्रामुख्याने A.Y. पाटलांनी जे धाडस दाखवलं त्या धाडसाला आपण पाठिंबा दिला पाहिजे. मी थोडं समांतर उदाहरण देईल. उदाहरण मोठं आहे परंतु 16 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये असाच एक धाडसी समोर आला की ज्याने सरकारमध्ये 2 नंबरची पोझिशन असतानाही, नगर विकास खात्याचे मंत्री असतानाही, जवळजवळ उपमुख्यमंत्री घोषित असतानाही 8 मंत्रिमंडळामध्ये खाती असणाऱ्या मोठी खाती असणाऱ्यांना बाहेर काढलं. कोणते? शिंदे बाहेर पडले. माहित नव्हतं काय होणार आहे, किती जण बाहेर पडणार माहित नव्हतं, नवीन सरकार बनणार की नाही माहित नव्हतं, मुख्यमंत्री होणार की नाही माहित नव्हतं, सदस्यत्व टिकणार की नाही माहित नव्हतं. पण त्याने धाडस केलं. ज्यांनी आनंद दिघेंवरचा सिनेमा पाहिला आहे त्यांना हे लक्षात आलं असेल की त्यांची प्रेरणा काय होती. आणि आता आनंद दिघेंवरच्या सिनेमाचा दुसरा पार्ट येतोय. या दुसऱ्या पार्टमध्ये
ते काय बाहेर पडले म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण ते चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यामुळे त्याने धाडस केल्यानंतर देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि देशाचे नेते आमचे सगळ्यांचे अमित शहा आणि आम्हा 4 नेत्यांना बसून असं सांगितलं की इसने इतना बड़ा साहस किया की तुमचे 106 आमदार आणि अपक्ष 7 आमदार असे 113 आमदार असूनही मुख्यमंत्री त्याला करायचं. आणि आम्ही सगळ्यांना हो म्हणलं, कारण हे खरंच होतं की अक्षरशः वेडात दौडले वीर मराठे साथ तसे ते बाहेर पडले, जो होगा सो होगा. आणि आमच्या नेतृत्वाने शब्द पाळला. अनेकांनी असं म्हटलं की 1 महिना 2 महिने मुख्यमंत्री होतील, मग काढतील, मग देवेंद्र करतील. नो, ते म्हणाले की उद्या जर भविष्यात कोणी धाडस करायचं असेल तर आपल्याला यांना बळ दिलं पाहिजे आणि असा संदेश पाठवला पाहिजे की जो धाडस करतो त्याच्या मागे समाज वाढतो. जवळजवळ ते समांतर उदाहरण एवाय पाटलांच्या बाबतीमध्ये आहे की एवाय पाटलांनी नात्याचा विचार नाही केला. एवाय पाटलांनी असलेल्या एस्टॅब्लिश प्रस्थापित सत्तेचा विचार नाही केला आणि ते बाहेर पडले. आणि तेव्हा माझ्यासारख्याची ही जबाबदारी आहे की आपण याच्या मागे उभं राहायला पाहिजे. आणि म्हणून 3रा दिवस आज मी मोजली गावात एकूण 32 गावांमध्ये मी गेलो आणि 32 गावांमध्ये मिळून साधारणतः 54 घरांपर्यंत मी गेलो. अनेकांना आश्चर्यच वाटलं की हे घरात फिरतात कशासाठी. तर एवाय पाटलाने जे धाडस केलं त्या धाडसाला आपण सपोर्ट केला पाहिजे, पाठिंबा. तुम आगे चलो, हम आपके पीछे आते हैं म्हणून बिचारे एवाय मागे बघतो, मागे कोणीच नाही असं व्हायला नको. म्हणजे मग आगामी काळात कोणी धाडस करणार नाही. हे माझ्या इथे वेळ देण्याचं एक कारण. दुसरं कारण असं होतं की 7 वर्षापूर्वी याच व्यासपीठावर आणि आज पायाखालची वाळू घसरल्यामुळे विरोधकांनी माझी 7 वर्षापूर्वीची त्यावेळेची भाषणाची क्लिप ही व्हायरल केली. अरे वा, आधीच तुम्ही तुमचा पराजय घोषित करून टाकला का? अरे बाबा, तुम्हाला टाळ्या वाजवायची आवश्यकता नाही. मागे बघितलं का? आता मी माझं भाषण संपलं की जाणार माझ्या गाडीकडे, माझ्यावर चला गाडीकडून, मला जायला 10 मिनिटं लागणार. काही टाळ्या म्हणजे टाळ्या वाजवत तो असं जेव्हा कोणी म्हणतं की जिंकणार ते दोष निर्माण होणार. परंतु पायाखालची वाळू घसरायला लागली. माझी 7 वर्षापूर्वी याच व्यासपीठावरची क्लिप आज व्हायरल केली की ज्याच्यामध्ये स्वाभाविकपणे 7 वर्षापूर्वी मी असं म्हणत होतो के.पी. पाटलांना विजयी करा. ती क्लिप दाखवावी लागली याचा अर्थ तुमचा प्रचार किंवा पुरत नाहीये, तुमचा पराभव नक्की झाला. खानापूर माझं गाव, त्या गावातली माझ्या चुलत भावाची सून म्हणजे माझी सून, ती समोरच्या पॅनलमध्ये महिला उमेदवार म्हणून उभी आहे. तिने सुरू केलं. चंद्रकांत पाटील माझे सासरे आहेत, चंद्रकांत पाटील सासरे म्हणजे पायाखालची वाळू घसरायला लागली. आता असा सगळा आधार घ्यायला लागला की 7 वर्षापूर्वी क्लिप करायची, मग हिला पुढं करायचं माझ्या सुनेला आणि म्हणायचं मी अर्जुनाचा अवतार आहे. भगवान श्रीकृष्णाने ज्यावेळेला अर्जुन हा समर्पित झाला की समोर सगळे नातेवाईक, हे काका, हे मामा, आम्ही कसं युद्ध करू, त्यावेळेला श्रीकृष्णाने त्याला असं म्हटलं की तुला धर्मासाठी युद्ध करायला लागेल. आणि त्यामुळे समोर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आहेत, समोरच्या पॅनलमध्ये माझी सून आहे, मी तत्वासाठी काम करणारा माणूस आहे आणि त्यामुळे तत्वासाठी. त्यामुळे दुसरा मुद्दा आहे तो के.पी. पाटलांना सपोर्ट करताना आम्ही त्यांना जे म्हटलं होतं की आम्हाला काही नको, आम्हाला तुमची 20 रुपयावाली साखर नको, 10 रुपयावाली नको, पिठी साखरही नको. आणि बरी साखर कोणती म्हणता तुम्ही? M30 जे आश्वासन देणारे म्हणजे अशी M30 साखर पण नको आणि M40 पण नको. आम्हाला तुम्ही चांगला कारखाना चालवा. हा माझा कारखाना आहे, मी हा लहानपणापासून हे सगळं कारखान्याचं रूप पाहिलेलं आहे. पण तुम्ही जशी निवडणूक झाली तसं सगळ्यांना गुंडाळून ठेवलं आणि सगळं काही आपल्या घरामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. 17 वर्ष चेअरमन. हो काका, काय नाव तुमचं? तुम्हाला कारखान्याचं चेअरमन केलं तर कारखाना चालवायला गेले, चालवाल वा. केपीला एवाय सुद्धा चालवतील असं वाटलं नाही. त्यामुळे 17 वर्ष त्यांना एकही माणूस चेअरमन होण्याच्या लायकीचं दिसला. 17 वर्ष तुम्ही चेअरमन राहता. आम्ही त्यांची साथ सोडण्याचं महत्वाचं कारण हे आहे की आम्ही सामूहिक नेतृत्वावर विश्वास ठेवतो. देवेंद्रजी, बावनकुळेजी, मी,
सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, पंकजाताई असे आम्ही मिळून पक्ष चालवतो, कोणी एक पक्ष चालवत नाही. तुम्ही सगळं एक 17 वर्ष चेअरमन राहिलेले तुम्ही. आणि त्यामुळे केपीने जो दगा दिला, केपीने आम्हाला शब्द दिला की 5 जागा तुम्हाला लढवायला देतो आणि 1 कॉप देतो. 7 वर्ष झाली मिळालाच नाही. त्यामुळे ज्या 22 जणांना मी काल डिक्लेअर केलं होतं की त्या 22 जणांची नावं घोषित करेल, ती माझ्या खिशात आहेत. पण त्यातल्या एकाने मला विनंती केली की करून घोषित साहेब तुमची परवानगी. 22 जणांना कॉपचा शब्द दिला. त्या सगळ्या 22 जणांनी एकमेकाला एकदा विचारून घ्या आणि खरंच तुम्हाला कॉप मिळणार का. चंद्रकांत पाटलाला अख्खं जग घाबरतं, त्याला 7 वर्षात कॉप दिला नाही. त्यामुळे केपीला हे दाखवण्यासाठी मी वेळ काढलेला आहे. त्या लौदर्गांना वरती घ्या. केपीनं हे दाखवायला मी ह्या वेळ काढलेला आहे की तुमचं खोटं बोलणं आता आम्हाला चालणार नाही. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो हा आहे की या व्यासपीठावर बसलेलं हे जे सामूहिक नेतृत्व, केपीला का नको म्हटलं मी, तिथे एकटं कारखाना चालवतात, एकटे चेअरमन राहतात. मग हे 6-7 जण ज्यांची नावांचा मी उल्लेख केला, पुन्हा उल्लेख करण्यात वेळ घालवत नाही, त्या 6-7 जणांनी मिळून कारखाना चालवला पाहिजे. दर महिन्याला एकदा बसला पाहिजे. चेअरमन कोण होईल, डायरेक्टर कोण होतील, काय संबंध, तुम्ही नेते आहात, तुमची जबाबदारी आहे की हा कारखाना उत्तम चालला पाहिजे. आता मुन्ना माडिक मांडणार आहेत की कसा कारखाना चालवायचा, समर्जित दादे मांडणार आहेत कसा कारखाना चालवायचा, संजय मंडलिक मांडणार आहेत कसा कारखाना चालवायचा. अरे भाषण नको करू, या लोकांच्या समक्ष तुम्ही सगळ्यांनी शब्द द्या की आम्ही असा उत्तम कारखाना चालवू. हे नका सांगू, मी तुमच्या बाकीचे सगळं ते मांडणारच आहे. पण एक त्यांच्याकडून शब्द घेतो की जी 75% लोकांचा ऊस नेला जात नाही त्यांना त्यामुळे साखर 20 रुपये किलो मिळते. तर ती 20 रुपयाची किलोची साखर तुम्ही सरसकट सगळ्यांना 10 रुपयाने देणार का. कुठे जातील तर कमी पडले तर पैसे मिळाले पाहिजे. असं आहे की आता हसन मुश्रीफांना आठवलं की साखर 20 रुपयाने देत होतो ऊस न घालणाऱ्यांना. त्यामुळे त्यांनी काल घोषित केलं की पुन्हा आमचं पॅनल आलं की मी 15 रुपयाने देईन. याला म्हणतात इंग्रजांनी जाताना 2 गोष्टी सोडल्या आपल्यासाठी. एक चहा, सकाळपासून संध्याकाळमध्ये कोणाकडे चहा घेणार का, अरे बाबा काही काम आहे की नाही, इंग्रजांनी सोडला. आणखीन एक सोडलं सॉरी, लाथ मारायची पहिले म्हणजे सॉरी, तर मग ते लाथ मारलीच ना तर पुन्हा मारायची लाथ सॉरी. तसं गेल्या 7 वर्षामध्ये कारखाना पार धुतला आणि आता ते तुम्हाला म्हणते की सॉरी सॉरी, आम्हाला जरा माफ करा आणि आम्हाला पुन्हा एकदा विजयी करा. साखर तुम्हाला 15 रुपये देतो. 15 रुपयाने कशाला, 10 रुपयाने द्या साखर. ती साखर 10 रुपयाने, ती साखर 10 रुपयाने देण्याचा शब्द आज व्यासपीठावर बसणाऱ्या सगळ्यांनी दिला आहे. बाकी सगळे शब्द ते तुम्हाला देतील की कसं इथेनॉल प्रोडक्शन आम्हाला सुरू करायचं आहे, कशी कारखान्याची अद्ययावत प्रगती आम्हाला करायची आहे. मी काल परवाच्या सभांमध्ये 2 उदाहरणं मांडली, ती मांडून माझं बोलणं संपवणार आहे. ज्यांनी ऐकली त्यांच्या दृष्टीने ती पुन्हा ऐकली असं होईल, ज्यांनी ऐकली नाही त्यांना हे नव्याने ऐकायला मिळेल. असं आहे की केपीने घोषित केलं की एवायने जाऊ नये, मी त्याला विधानसभा लढवायला देईन. आता कुठली विधानसभा लढवायला देणार की जी 20-25 वर्ष प्रकाश आंबेडकर सोडणारच नाहीये. भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून या व्यासपीठावरून भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून घोषित करतो की ही फक्त बुद्धीसाठी युती झालेली नाही. मी भारतीय जनता पार्टीचा नेता ही युती फक्त बुद्धी दाखवण्यासाठी नाही, ही युती लोकसभेसाठी आहे, ही युती विधानसभेसाठी आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी असे तिघे मिळून ज्या वेळेला आंबेडकरांच्या मागे उभे राहतील त्यावेळेला केपीना माहिती आहे की मी हरणारच आहे. मग आता ते म्हणतात की एवढं असं करा की विधानसभा तुम्ही असं म्हणाला की एवढं असं करा की मी विधानसभा लढतो, कारखाना तुम्ही लढणार नाही. नाही नाही नाही, विधानसभा हरणार आहे. म्हणून मग त्यावर मी गमतीने काल असं उदाहरण दिलं की एकदा प्रकाश आंबेडकरांकडून मी 5,000 रुपये उसने घेतले
आणि मग बऱ्याच वेळेला प्रकाश आंबेडकर माझ्या मागे लागायचे की दादा ते पैसे द्या किंवा धमकी रे काही पळून जातो की काय. असं करता करता एके दिवशी आता इथला जो चंद्रकांत पाटील आहे तो केबी पाटील आहे आणि प्रकाश आंबेडकर आहेत ते समजा एवाय पाटील आहेत. तर मग आम्ही दोघे चंद्रकांत पाटील आणि प्रकाश आंबेडकर एकदा एसटीने प्रवासाला निघालो. एवढ्या एसटी मध्ये दरोडेखोर लोकांची घबराट सुरू झाली. लोक आपापल्या दागिने वेगळी लपवायला लागली. मी बघितलं की आता आपले आता चोर नेहणारच आहे त्याच्यापेक्षा आंबेडकर देऊन टाकले पडणारच आहे. एवढ्याला मी विधानसभा द्यायला तयार होत पडणारी डिपॉझिट जप्त होणारी प्रकाश आंबेडकरांच्या नाक करायचं नाही. प्रकाश आंबेडकरांचा ज्यावेळेला प्रकाश आंबेडकरांच्या मागे 3 पक्ष उभे राहतील डिपॉझिट शिल्लक होणार नाही. डिपॉझिट शिल्लक त्यामुळे असं त्यांनी त्या प्रकाश आंबेडकर आणि चंद्रकांत पाटलांच्या उदाहरणाप्रमाणे केलं की बाबा आता जाणार आहेत 5,000 रुपये ते घे बाबा तुझी गोष्ट. शेवटी मी का आलो याचं अतिशय उत्तम उदाहरण देऊन माझं बोलणं संपवणार. आपल्या हिंदू साम्राज्य जी निर्माण झाली त्या हिंदू साम्राज्यांमध्ये राजाचा ज्यावेळेला राज्याभिषेक करायचा असतो त्या राज्याभिषेकाच्या वेळेला राजाने सिंहासनावर बसल्यानंतर केपींसारखं आधी सिंहासनावर बसण्यापूर्वी नमस्कार नमस्कार नमस्कार. सिंहासनावर बसल्यानंतर केपी जसे कोणाला ओळखत नाहीत कोणाला बरोबर घेत नाहीत तसा राजा सिंहासनावर बसल्यानंतर सिंहासनावर बसण्यापूर्वी खूप नम्र. सिंहासनावर बसल्यानंतर तो म्हणतो की मी राजा मला कोण दंड करणार मी तर सगळ्यांचा राजा आहे. तर त्यावेळेला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असा विधी होता की समाजाने म्हणजे समाजाचा प्रतिनिधी म्हणून एखाद्या साधूने त्याच्या डोक्यावर दंड मारायचा आणि तो दंड मारून असं म्हणायचा की म्हणजे मी तुम्हाला संस्कृतमध्ये सांगतो की राजा असं म्हणायचा विधीमध्ये की कोण दंडास्मी कोण दंडास्मी कोण मला दंड करणार. त्यावेळेला साधूने म्हणजे ह्या लांबपर्यंत पसरलेल्या जनतेने त्याच्या डोक्यावर दंड म्हणून म्हणायचं की अहम दंडास्मी तू माजलास ना तर आम्ही तुला शासन करणार हे समाजाने म्हणायचं. 3 तारखेला केपीना हे म्हणण्यासाठी मी आणि आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. केपी काय म्हणतात की कोहम दंडास्मी कोण मला दंड करणार. तुम्ही काय म्हणणार की आम्ही जनता दंड करेल जनता घरी पाठवेल. इंदिरा गांधीला घरी पाठवलं इंदिरा गांधीला घरी पाठवलं कोण केपी. आणि त्यामुळे फक्त मतच मोजायची आहेत बाकी विजय पक्का झालेला आहे. आणि तो विजय हा जसा बिद्रीचा पक्का झालाय तसं संजय मंडलिकांचा लोकसभेचाही पक्का झालाय आणि प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेचाही पक्का झालेला आहे. सगळ्यांना पुढचे 2 दिवस हे खूप वावड्या सोडण्याचे आहेत. ह्याने माघार घेतली त्याने माघार घेतली ह्याला पाठिंबा त्याला पाठिंबा याला पैसे दे त्याला पैसे दे. त्यामुळे सगळी निवडणूक ही आपण शेवटच्या 2 दिवसामध्ये हरतो आणि त्यामुळे सगळ्यांना हे पुढचे 2 दिवस सावध राहा अशा प्रकारचं आवाहन करतो. पुन्हा एकदा आपली सभेतून मध्ये जाण्याची माझी परंपरा नाही परंतु मला पर्याय नाही मला विमान पकडायला लागेल त्यामुळे सगळ्यांची माफी मागतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद दादा. आपल्या या मनोदानंतर या ठिकाणी आपण आपल्या पुढील प्रवासासाठी जात आहात. आपलं असंच या ठिकाणी मार्गदर्शन आणि या पॅनलचे नेतृत्व या ठिकाणी या विजयापर्यंत नेण्यासाठी आपण ग्वाही दिला. सर्वांच्या वतीनं आपलं मनापासून या ठिकाणी धन्यवाद. यानंतर राजश्री शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांची ओळख परेड सर्जना मोरे या ठिकाणी करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी ओळख परेड कराल. श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिद्री पंचवार्षिक निवडणूक राजश्री शाहू शेतकरी विकास आघाडी या आघाडींच्या
संपूर्ण उमेदवारांची ओळख या ठिकाणी करण्यासाठी माझ्याकडे कार्यक्रम दिलेला आहे। मी उमेदवारांची नावं घेतल्यानंतर उमेदवारांनी शक्यतो करून पुढे येऊन व्यासपीठावरती संस्थेचे कारखान्याचे जे सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण आज सभासदांची सभा आहे आणि मी स्वतः सदा सभासदच आहे म्हणून माईकवर आलो। कारण गेले 8 दिवस कोल्हापुरातनं उंदरं आणल्या, त्यांचं फक्त एकच काम आहे, डोळ पाडायची, जास्त विषयात जात नाही। खूप कार्यक्रम पुढचा आहे, मर्यादा आहेत। पण मित्रांनो सांगतो, मी बिद्रीचा सभासद आहे, माझा ऊस जात नाही म्हणून माईकवर आलोय। जे कोण इथं येऊन आमदारांच्यावर चिखलफेक करायचा प्रयत्न केला ते पहिल्यांदा सभासद आहेत का पहिल्यांदा बघा, आणि मग पुन्हा ते कुणी ठरवायचा। दुसरी गोष्ट, ज्यांनी कधी उभ्या आयुष्यात ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली नाही, नगरपालिकेची निवडणूक नाही, सहकारी संस्थेची निवडणूक लढवली नाही, असे लोक जर येऊन आमच्या कार्यसम्राट पाणीदार आमदारांना जर त्या ठिकाणी चिखलफेक करत असतील तर ही राधानगरी बुद्रुकची जनता कधीही गप्प बसणार नाही। की सर्वसामान्यांचं नेतृत्व घडलेलं आहे प्रकाश आंबेडकर, हे तुमच्या आमच्या सर्वांच्या योगदानातून घडलेलं आहे आणि असंख्य तरुण या ठिकाणी सज्ज आहेत। देवणे साहेब, मी पहिल्यांदा आणि शेवटच्या आपल्याला सूचना देतो, मर्यादेपेक्षा जास्त पुन्हा जर या ठिकाणी भागायला लागला तर आपल्याला दिशा दाखवली जाईल। ती अशी दिखत असे लागतील की आपल्या 2 तगड्या एक कोल्हापुरात इथं ठेवायला लागतील, अशा सवय आहे। माफ करा, व्यासपीठावरच्या मान्यवरांना विनंती करतो, इथल्या तालुक्यातल्या नेत्याला बोलत नाही, कारण त्याची तेवढी योग्यता पण नाही। दुसरा विषय अपेक्षा आहे की उमेदवारांची ओळख करून द्यायची। महत्वाचं, व्यासपीठामध्ये अनेक मातब्बर मंडळे आहेत की ज्या ठिकाणी आदरणीय राजेसाहेब आहेत, आदरणीय सर्व मंडळ आहेत, त्यांची ओळख झालेली आहे। मी उमेदवारांची ओळख करून देतो। पहिल्यांदा ऊस उत्पादक गट क्रमांक 1 राधानगरी, या गटातनं उमेदवार विठ्ठलराव शिवाजीराव थोराटे, हे अतिशय बुजुर्ग सहकारातले उत्कृष्ट असे या ठिकाणी त्यांचं चिन्ह आहे कवची। 2 नंबरला ज्यांच्या उमेदवारीनं संपूर्ण पॅनेलचं लक्ष केंद्रित झालं आणि विजयापर्यंत नेण्याचं प्रयास केलं ते पाटील आनंदराव साहेब, त्यांचंही चिन्ह आहे कवची, गाव आहे सवानपूर। यानंतर तिसरे उमेदवार आहेत की सूर्यवंशी नंदकुमार बापूसो, यांचं चिन्ह आहे कवची, समोरगावचे राधानगरी तालुक्यातले। याचबरोबर ऊस उत्पादक गट क्रमांक 2 राधानगरी, या गटामध्ये आमचे उमेदवार आहेत पाटील एकनाथ राजाराम, गाव आहे अकनूर, तालुका राधानगरी। त्याचबरोबर दुसरे उमेदवार आहेत फराटे अशोक मारुती, कसबा वालवे। त्यानंतर तिसरे उमेदवार आपल्या पॅनेलचे वारके युवराज आनंदराव मजरे कासरवाडा, त्यांचंही चिन्ह आहे कवची। त्यानंतर ऊस उत्पादक गट क्रमांक 3 पाटील बाळासाहेब भिंदुराव, ज्यांच्या घराण्याला सहकाराचे आणि कारखान्याचे अतिशय उत्कृष्ट अशी कारकीर्द आहे असे पाटील बाबासाहेब भिंदुराव, यांचे चिन्ह आहे कवची। त्याचबरोबर पाटील संजय यशवंत, हे दुसरे उमेदवार आहेत प्रवेश गट क्रमांक 3 मध्ये। त्यानंतर फराटे बालाजी राजाराम, गाव आहे बोरोडे, चिन्ह आहे कवची। यानंतर गट क्रमांक 4 मध्ये पाटील जयवंतराव राजाराम कुरुकली, यांचंही चिन्ह आहे कवची। त्यानंतर पाटील रणजितसिंह विश्वनाथ मुरगुड, यांचंही चिन्ह आहे कवची। त्यानंतर सावंत चंद्रशेखर सावंत वसंतराव भांगे, यांचंही चिन्ह आहे कवची। त्यानंतर गट क्रमांक 5 म्हणजे दस्तूरखुर्द गारगोडीचा हा मतदारसंघ येतोय, याच्यामध्ये प्राचार्य अर्जुन आनंदराव आंबेडकर। त्याबरोबर दुसरे उमेदवार आहेत उगले दत्तात्रय महादेव मडेलकरू, त्यांचंही चिन्ह आहे कवची। त्याबरोबर तिसरे आपले उमेदवार आहेत की देसाई मदनराव बाबूराव, यांचंही चिन्ह आहे कवची। त्यानंतर पाटील नाताजी तुकाराम, गाव आहे यांचंही चिन्ह आहे कवची। गट क्रमांक 5 मध्ये आपल्याला 4 मतं द्यायचे आहेत कवशीला। गट क्रमांक 6 मध्ये पुन्हा 3 मतं द्यायचे, त्याच्यामध्ये डळेकर पांडुरंग गणपती, गाव आहे कडगाव। त्याबरोबर नांदेकर केरडा जोडी, अर्थात किजी नांदेकर कोकण तिसरी, यांचंही चिन्ह आहे कवशी। त्यानंतर
देवेकर विलास कृष्णा करवडे यांचे चिन्ह आहे कबशी. त्याचबरोबर ऊस उत्पादक गट क्रमांक 7 यामध्ये एकच उमेदवार आहेत, त्यांचं नाव आहे चोगरे सुमित नामदेव, यांचंही चिन्ह आहे कबशी. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी ज्यामध्ये आपले तरुण तडफदार उमेदवार आहेत बलुगडे विजय रघुनाथ गावात कुरुंडे, त्यांचंही चिन्ह आहे कबशी. याचबरोबर महिला प्रतिनिधीमध्ये उमेदवार आहेत पाटील कावेरी नंदकुमार बिद्री, यांचंही चिन्ह आहे कबशी. त्याचबरोबर दुसऱ्या महिला उमेदवार आहेत आपल्या पाटील संपदा संदीप खेडेवाडी. महिला गटामध्ये आपल्याला 2 कबशीला चिन्ह द्यायचे आहेत. त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये भोपळे बाळकृष्ण नांदेड बिडी खानापूर यांचं चिन्ह आहे कबशी. त्याचबरोबर विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गामध्ये संगर तानाजी महादेव सेनगाव सरांचं चिन्ह आहे कबशी. अशा आपल्याला एकूण 25 मतदान या ठिकाणी करायचं आहे आणि ते सभासदांनी यावे हक्क आहे की आपला ऊस विक्रीला जाण्यासाठी आणि आपल्याला न्याय हक्काला दर मिळवण्यासाठी ही संधी आहे. एवढंच या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून मैदान तो राजकारण जमाना साहेब या ठिकाणी आपले राजश्री शाहू शेतकरी विकास परिवर्तन आघाडीच्या बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या या गारगुडीतल्या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व प्रचंड लोकसंख्येने उपस्थित असलेले सर्व आपले ऊस उत्पादक सभासद, व्यासपीठावरील आदरणीय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय संजय दादा, दुसरे लोकप्रिय खासदार आदरणीय मुन्ना माडिक साहेब, त्याचबरोबर शाहू ग्रुपचे सर्व आदरणीय समरसिंग राजे, त्याचबरोबर या उदयनराव आदरणीय आदराचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय आंबेडकर साहेब, त्याचबरोबर या पॅनेलचा खरा हिरो म्हणजे एवाय साहेब राधानगरीचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व उमेदवार, सर्व ज्येष्ठ मंडळी. वेळ फार कमी आहे आणि तुम्हाला माहिती आहे आता जरा अशी लोकसंख्या ही अशी सभा सगळ्या बघून आमचे कागदी नेते जरा चुलबुल वाढायला लागला. मग ते रात्रीचं काय केलं सांगता येत नाही. त्याच्याकडे बऱ्यापैकी छापकार असल्यामुळं काय करून गावावर जायला पाहिजे लवकर, त्यासाठी मला बी लवकर निघायचं आहे. तर मित्रांनो, आपण गेल्या वेळी इथं बोललो तर आता बोलायचंच आहे. मला एवढंच सांगायचं आहे, ही निवडणूक बिद्री सहकारी साखर कारखान्यात काय आंबेडकर साहेबांच्या विधानसभेत मला काही कळलं ना, कारण सगळी जर उठत्या त्या आंबेडकर साहेबांच्यावर बोलत्या. मी परवा बोललो मुरगुडच्या सभेत बोललो की बाबा आंबेडकर साहेबांचं काम हे कैलासवासी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी लावलेलं झाड आहे. त्यांना ताकद, त्यांची शिकवण, त्यांच्या कर्तृत्वावर प्रभावित होती काम केलेलं आहे, त्यांच्या कर्तृत्वावर विचारावर काम करतात आणि म्हणून किपी साहेब तुम्हाला तिने 2 वेळा पाणी पाजले. आता माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे, तुम्ही बिद्रीच्या निवडणूक आंबेडकर साहेबांच्यावर बोलता, परत एकदा होऊन जाऊन दे, मग तुम्हाला कोण किती पाण्यात आहे कळल आणि मग तुमच्या तेव्हा कुठं जर काय 4 माणसं भाडोत्री आणायची, पाण्याने कुत्रे आणायची आणि मला ते बरं वाटत नाही. मी मुस्लिम साहेबांना जाहीर आव्हान करतो, तुम्ही गैबीची शपथ घ्यायची आणि मला सांगायचं तुम्ही त्या स्टेजवर त्या देवण्याला आणि त्या पकेला आणतासा आणि तुम्ही सांगायचं त्यांच्याकडनं किती पाकिट घेतले. त्यांच्याकडनं मी कालच सांगितलं मुरगुडच्या सभेत देवण्याची लायकी काय 7,500 रुपये. 7,500 म्हणजे किस्सा तसाच आहे, करेक्ट आहे. आम्ही व्यवसाय बिद्रीला डायरेक्ट होता नांदेड साहेब ते आंदोलन करायचं, 10-12 जण घेऊन यायचा आणि खाली घोषणा द्यायचा. मग घोषणा द्यायला चालू झाली, कोण आलं तर आदरणीय देवणे साहेब आले. मग किपी साहेब काय करायचे, किल्लेदारला किंवा एमडीला बोलवायचे, कानात काय तर सांगायचे आणि ते जाऊन त्याला काय तर द्यायचे. काय द्यायचे 5,000 रुपयाचं पाकिट. त्याच्यावर देवण्याचं समाधान पाहिजे नाही, ते वर यायचं आणि किपी साहेब भांडायचं आमच्या समोरच.
त्याला म्हणायचं नाही म्हणायचं आणि 2,500 रुपये पैसे म्हणायचे. तर का तर गाड्या घेऊन आलं म्हणायचं गाडीचं भाडं द्यायला लागते म्हणायचं. असा हो 7,500 लायकीचा पुढारी तुम्ही इथं आणता आणि आंबेडकर साहेबांवर बोलायला होता. अरे त्याला माहिती आहे काय ऊस खाली जमिनीत येतो का वर येतो बोलायचं. हे सगळं काही आमच्या दादाजांनी या आंबेडकर साहेबांचं चुकलंय. आंबेडकर साहेब खरं सांगा चंद्रकांतात मला वाटतं त्यावेळी तुम्ही आम्ही एकत्र होतो आणि मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब मंत्री होते. माझं तिथं भांडण झालं त्याच्याकडे तुमच्या समोर त्याला बोलू दिलं नाही मी. त्याने काय केलं मुरगुड नगरपालिका शिवसेने चिन्हावर निवडून आली. हिची तिथे लायकी नाही. एक माणूस सुद्धा त्या गडीमध्ये निवडून येत नाही आणि तिथं येणं 15% पैसे घेऊन एक कोटीचा निधी दिला जिल्हा प्रमुख आहे का लक्षात. तुम्ही मला म्हणाल गबसा दाबाला जा. अहो असा हा विकाऊ माणूस आहे. हा थरकलाच माणूस आहे. हा पाकिटमार आहे. हिची जर एक एक भांडणी जर बाहेर काढल्या तर तुम्ही बुट्टाला मारशीला देता. एवढी म्हणजे थरकलाच लायकी आहे. किंवा मध्ये एकदा बोलायला गेला दादाच्यावर चौकात जाऊन त्याला सांगितलं आम्ही त्यावेळी एकच घोषणा केली देवडे देवडे कोण त्याला मारा पाहिजे. चौकात जाऊन सांगितलं जेवढ्या तुझ्या दारात आलं जर लई परत जर आवाज काढला तर दारातून तुला पायथर मारेश्वर बसणार नाही. आम्हाला रणजित साहेबांनी ही शिकवण दिली आहे. आम्ही स्वाभिमानी आहे प्रामाणिकपणे काम करतोय. मी बी जिल्हा प्रमुख आहे. ज्यावेळी जिल्हा प्रमुखचं पद या दोघांनी मला दिलं आंबेडकर साहेबांनी आदरणीय संजय दादांनी आणि त्यावेळी मला दोघांनी सांगितलं देवण्यासारखं काय केलं तर तुझ्या आमची गाठ आहे. बरोबर का. म्हणून मी सुद्धा जिल्हा प्रमुख काम करतोय. मी माझ्या नेत्याच्या अस्मितेला कधी धक्का लागू देणार नाही. कधी कुठल्याही अधिकाऱ्याने सांगावं की राजकांत जमादारनं तुम्हाला ब्लॅकमेलिंग केले म्हणून. राजकांत जमादारनं तुमच्याला 5,000 रुपये मागितले. अहो ह्यो देवड्या 500 रुपयासाठी तहसीलदारच्या दारात कोणाचं उभारतोय. काय लेखाची कोणती आणि तुमचा पक्या मला एकाला सांगितलं पाहिजे लपडा कावलं म्हणून काय तर तुम्हाला माहितीच होतो. तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करा. तुमची लायकी बघा आणि मग बोला. कुणावर उठायचं मी उठायचं कुणावर बोलणं बरोबर आहे का. बरोबर नाही. कधीही लोकांचा सन्मान ठेवा. त्याच्या पदाचा मान ठेवा. त्याच्या पदाचा कर्तृत्वाचा सन्मान करा आणि मग बोला. मग बघूया पुढं काय करायचं. आता ही निवडणूक आहे पिंपरीची. किफीच्या पिंपरीवर काय बोलत नाही. तुम्हाला आंबेडकर साहेबांनी काही प्रश्न विचारले जाधव गुरुजींनी काही प्रश्न विचारले त्याच्यावरती कधीही बोलत नाही. आमचे नेते बी म्हणतात कागलचे लई भारी कारभार आहे चांगला कारभार आहे. माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. कागल तालुक्यात सेंटर किती मुरगुड सेंटर सोनगे सेंटर बाणगे सेंटर त्यानंतर पाचणी सेंटर बिद्री वरून सेंटर. मुस्लिम साहेब तुमच्या नेतृत्वाखाली बिद्रीची आम्ही निवडणूक जिंकली. मी सुद्धा संचालक म्हणून काम केलं. प्रत्येक वर्षी या सेंटरला कुलूप का घालते तेवढं उत्तर द्या. सगळ्या सेंटरला कुलूप घालत्यात का घालत्यात तर यांचा कारभार लई भारी आहे. तुम्हाला माहिती करता सांगतो सर्वसामान्याचा ऊस कधीही येत नाही. मी काल माझ्या मुरगुडात उदाहरण दिली तुम्हाला पटणार नाही. आमचे एक ज्येष्ठ सभासद होते सदाशिव कुर्ले म्हणून. त्या कुर्ल्याचा ऊस बिद्री कारखान्याचा नियमन आले तोड ऊस तोडायला ट्रॅक्टर गेला टोळी गेली तोडला ऊस आणि संचालकांना सांगितलं टोळी भरून परत पाठवा म्हणून. तोडलेला ऊस त्या रानात हुगा 10 दिवस पडला वाळत. सदुमानी माझ्या समोर डोळ्यात अश्रू आणले रडायला लागले. दासबाग काय बिकर ह्यो माझा ऊस तेवढा कारखान्याला घाल नाही तर माझं वाटूळ लागल म्हणाला. सोसायटी माझं सगळं वाटूळ लागल. मी दादांना विनंती केली दादांच्याकडे घेऊन गेलो आणि खरं म्हणजे संजय दादांनी सांगून त्या दिवशी ती ऊस उचलला. अरे तोडला बिद्रीन आणि गाळला कुणी हमीद वाड्यात. ही परिस्थिती कागल तालुक्यात आहे मित्रांनो. हे एक उदाहरण सांगितलं. मुरगुडात अशी 100 उदाहरण आहेत. अक्षरशः शेतकऱ्यांनी टाचा घासल्या टाचा.
ऊसासाठी, ऊस घ्यायसाठी मिथ्या केलं, दारात गिरट्या घातल्यात, तरी सर्वसामान्यांचा ऊस येणार नाही. मी सांगतो, मी बिक्रीचा माझी संचालक आहे. मीच केपी साहेबांना सांगितलं, एकदा फोन केला, केपी साहेब तुम्ही रिकाम आहे का? तर राजा भाऊ मी रिकाम आहे म्हणाले. मग त्याला येता का मॅडम? येतो मी म्हणाले, माझं काही काम नाही. येतो साहेब म्हटलं, येतात काळी पिठी घेऊन या म्हटलं. तर काय तर किमान मला ऊस पिटू तर तुमच्या कारखान्यात जातो का बघूया, हे माझ्यासारख्या संचालकाची परिस्थिती. मग गोरगरिबाची काय आणि किती दिवस असं करणार तुम्ही? तुम्ही या हमी दौऱ्याचा कार्यक्रम बघा, जावा शाहूवर, तिचा कार्यक्रम बघा. तिथं कुठल्याही संचालकाला हस्तक्षेप केला जात नाही. कुठल्याही संचालकाला कुठल्या ऊसाचा स्वतःचा ऊस तोडायची सुद्धा त्याला परवानगी नाही. अशी तिथं पद्धत आहे. नियमानुसार कार्यक्रमानुसारच ऊस तोड केली जाते. अहो मग तुमच्या आमच्यावर अन्याय कसा सोसायचा? हे सगळे हुकमे संचालक आहेत. हे सगळे यांच्या ट्रॅक्टरला थ्रू बस, यांच्या ट्रॅक्टरचं वजन नाही. आता आंबेडकर साहेबांनी काटा बसवला. मी उद्घाटनला होतो त्या दिवशी ट्रॅक्टरवाल्याला त्यांच्या काट्यावर वजन केलं आणि इकडच्या त्या कडगावच्या नांदेकर साहेबांच्या काट्यावर वजन केलं. एका ट्रॉली मागे 700 ग्रॅमचा फरक मिळाला. केपी साहेब, हाच का तुमचा लय भारी कारभार? 700 ग्रॅमची किंमत किती झाली? 700 किलोग्रॅम. 700 किलोग्रॅम बदला म्हणजे एका शेतकऱ्याचं एका डब्यामागं नुकसान किती केलं त्यांनी तुम्हाला माहित नाही. मी गेल्या वेळी सांगितलं, आता तिने अडवण दे बंद केल्या. नाहीतर गेल्या वेळी काय चालू होतं एवढ्या मला माहिती आहे, रिक्षाची कागद आणि ट्रॅक्टरची अडवान्स या बसा बोलणं तुम्ही. एका रिक्षाची कागदावर ट्रॅक्टरची अडवान्स म्हणजे काय? आम्ही बघा रे बुलेटवर आणि तिथं म्हणजे केवढा चोख कारभार केपी साहेबाचा. हा असं जर पुस्तक काढलं केपी साहेबांचं, रात्र सकाळ उंचलं तुम्हाला कळणार नाही आणि तुम्ही बी हलणार नाही. का? तुम्ही आम्ही सुद्धा मूर्खच माणसं आहे. अजून लय भारी म्हणता 3200 दर दिला म्हणता. मला सांगा 3200 दर दिला, किती लोकांना त्याचा ऊसाचा फायदा झाला हो? किती जणांचा ऊस गेला? मला एका काल सांगितलं, लगेच जोरात केलं, लग्नाला 20 लाख रुपये खर्च केलं. त्या बोबड्याने 20 लाख रुपये खर्च करून लगेच जोरात केलं. खरं जेवणच मिळालं नाही म्हणा. लग्नाचा काय उपयोग? तसं तुमचं अर्थ झालंय काय? 3200 दर दिला. अरे तुझा 3200 दर दिला तर आमचा ऊस दिला तर आम्हाला तुझ्या 3200चा काय उपयोग? काही उपयोग नाही. अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, आता चंद्रदादा सांगितलं 10 रुपये साखर ओकेच काम 10 रुपये आपलं. आता दुसरी गोष्ट, हा त्या एक मुद्द्यावर मला बोलायचं विसरून राहिलो. सारखी खोकीवर बोलत्या. आंबेडकर साहेबांनी कोका घेतला म्हणत्या, दादानी कोका घेतला म्हणत्या. आता केपी साहेब तुम्ही सुद्धा आता येवाच्या पर्यंत विचारायला पाहिजे आम्ही. येवाच्या खरं सांगा, तुमच्या आजी दादा किती खोकी घेतली आता तुम्ही केलं इकडे झाला की आमच्याकडे. आजी दादाची किती खोकी आणि त्या ती खोकी मुद्दाम किती गेली ते सांगा आम्हाला. हे बी आम्हाला कळायला पाहिजे. कारण तुम्ही बी आमच्या दादा ती गेली की विकास कामावर गेले, आम्ही गेली खोक्यावर गेली आणि तुम्हाला लाजा वाटत म्हणजे बोलायला. हा तुम्ही सुद्धा सरकारात काम केलंय, तुम्ही सुद्धा त्या विधानसभेत संसद होता. लक्षात घ्या, अशी परिस्थिती काही नाही. तुम्हाला मी एवढंच सांगतो, 10 वर्षापूर्वी आदरणीय तुम्ही आमदार आंबेडकर साहेबांच्याकडे या विधानसभेची सूत्र दिली. तुम्हाला या मतदारसंघात काय फरक दिसणार नाही. दिसला? मला आता एकदा बिद्रीची चावी त्यांच्याकडे द्यायची आणि बिद्रीचा फरक करूया. सर्वसामान्य माणसाचं हित बघूया, सर्वसामान्य ऊस उत्पादकांना. कारण ऊस उत्पादकाची काय परिस्थिती असते त्या शेतकऱ्याला माहिती आहे. त्याचा घाम कुठं जातो, कसा जातो त्याचा पत्ता लागत नाही. पाणी पाजायला रात्र बसायला लागते रानात. कवा साप चावला, इंचू चावला काही माहित नाही. तर अशा परिस्थितीत ऊस वाढवणे, ऊस पिकवणे, खर्च करणे आणि ऊस जर तुम्ही वेळेवर गेला नाही तर फार मोठं तुमचं आमचं नुकसान होतंय. आणि म्हणून ह्यावेळी या सगळ्या कारखान्याच्या कारभाराला शिस्त लावण्यासाठी, ह्या सगळ्या कारखान्याला ऊस उत्पादकांना न्याय देण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकच निर्धार करूया. एकच दिवस राहिला उद्याचा. भानगडी 100 होणार आहे. पैसा त्यांच्याकडे प्रचंड आहे.
मी काल सांगितलं माझा एक दोस्त म्हणाला टिफिन कारभाराचा कारखाना चांगला चाललेला आहे, दूध चांगला यायला म्हणाला, त्याला दुधातला काय अर्थ करत नाही, काळा काय पांढरा. अरे म्हणलं एका तू पैशाचा दूध तुला काय माहिती आहे म्हणलं. तर तशी परिस्थिती आहे उद्या ती तुमच्याकडे, तिच्या पायावरती वाळू बसल्यामुळे त्याच्यावर एकच आता पर्याय उरला, तो म्हणजे तुम्हाला विकत घ्यायचा. आणि विकत घ्यायचा काय तर जर करतील तुम्ही आणि ठरवायचं आपला मान सन्मान विकायचा काय, तो विकायचा नाही. आणि म्हणून उद्या सगळेजण जागते राहूया, उद्या सगळेजण ताकदीने काम करूया. आणि उद्या या बिदरीत परिवर्तन घडवण्यासाठी शिक्षण नाही आपलं 25 शिक्का मारायला कोण पाहुणा कोण बघायचा नाही. आता दादाने सांगितलं माझ्या सुनावसा मतदार करायचं नाही म्हणून, तसं प्रत्येकानं आपण निर्धार करूया आणि एका वर्षीच्या सगळ्या आपल्या उमेदवारांना चांगल्या पद्धतीने निवडून द्या. एवढं बोलताना थांबतो. जय जय महाराज. धन्यवाद मान्य राजा जमादार साहेब. यानंतर या पॅनेलचे प्रमुख आणि उमेदवार माननीय एवाय पाटील साहेब आपल्या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. आदरणीय संजय मंडलिक दादा, दुसरे कोल्हापूरचे राज्यसभेचे अभ्यासू खासदार आदरणीय धनंजय उर्फ मुन्ना माडिक, शाहू कारखान्याचे चेअरमन राजे संबंधित गायगे साहेब, राधानगरी बुद्रगडचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेब, ज्यांनी या बिजलीच्या निवडणुकीची सुरुवात केली ते आम्हा सर्वांचे मार्गदर्शक जाधव गुरुजी, ज्येष्ठ नेते त्या जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष आदरणीय बाबूराव देसाई, ज्याने आता खूप असा समाचार घेतला तर आम्हाला काही शिल्लकच ठेवलं नाही बोलायचं. ते या शिवसेना पक्षाचे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख राजेकांत जमादार साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले या कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष कोराटे साहेब, तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी आलेले या कारखान्याचे राजर्षी शाहू शेतकरी विकास परिवर्तन आघाडीचे सर्व उमेदवार, स्टेजवरील सर्व प्रमुख नेते मंडळी, या आघाडीचे सर्व प्रमुख नेते आणि या प्रचार सभेच्या निमित्तानं आज गारगुटीला महापूर आलाय. त्या गारगुटीचे सर्व स्वाभिमानी गारगुटी तालुका आणि राधानगरी, कागल आणि करवीर तालुक्यातून आले सर्व शेतकरी सभासद बंधू, विशेषतः उपस्थित असलेले आमच्या माता आणि सांगण्यासारखे बी नाही असा बिजलीचा कारभार गेली 17 वर्ष लय भारी चेअरमन, लोकांना खोटं नाटक सांगून चुकीच्या पद्धतीने कारभार केला. मनमानी कारभार कुणाला विश्वासात घ्यायचं नाही. चुकीच्या पद्धतीने काहीतरी संचालकांना सांगायचं, संचालकांचा सातत्यानं अपमान करायचा, कुणाला विश्वासात घ्यायचं नाही. अशा पद्धतीने कारभार केली 17 वर्ष चेअरमन म्हणून केपी पाटील साहेब तुम्ही केला. आणि या सगळ्या गोष्टीला कंटाळून मग आम्ही असू, कोराटे साहेब असतील, बाबासाहेब पाटील असतील, आमच्या तालुक्यातले वारके असतील, एकनाथ पाटील असतील, या सगळ्या तुमच्या कारभाराला कंटाळून आम्ही बाहेर पडलो. आणि उद्याच्या काळामध्ये परिवर्तन करायचं तुमची आघाडी या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न झाले. चंद्रकांत दादा असतील, संजय मंडलिक असतील,
धनंजय महाडिक असतील, राज्यसभेत घालगे असतील, आंबेडकर साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली जी आघाडी त्यांनी उभा करण्याचा प्रयत्न केला, त्या आघाडीमध्ये आम्ही सामील व्हायचा निर्णय घेतला. आणि आता तुम्हाला खूप वाईट वाटायला लागले. आम्हाला तुम्ही सांगितलं तुम्ही जावा जायचं असलं, काय बोलता येत नव्हतं, सांगता येत नव्हतं. मग तुम्ही काय म्हणणार, तू त्यात होतास की मला बोलता येत होतं तुला. आपली सगळ्यांची अवस्था अशी होती, राजाचा पोपट मेला तुम्ही म्हणायचं, अशी आमची अवस्था होती. म्हणून आम्ही भक्कम अशा आघाड्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिले. आणि आमचं शिवल्याचं तोंड, ते म्हणताय तुझं का तोंड शिवलं तर होय केपी पाटील, तुम्ही आमचं तोंड शिवलं तर उघडायची संधी नव्हती केपी साहेब. ही आघाडी उभं राहिली तुमच्या विरोधात, त्या आघाडीवर गेलो आणि आमचं आता तोंड केपी साहेब उघडलंय. आता बोलायला लागलोय, आम्ही बोलायला लागलो. ऐकून घ्या, हे सांगण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी आलो. 5 तारखेची का वाट बघायची गरज नाही निकालाची, अजिबात गरज नाही. खूप चांगलं वातावरण 40 तारखेमध्ये झालं, खूप चांगलं वातावरण. निवडणुकीचा निकालच लागलेला नाही. 10,000 जाते का 11,000 लीड जाते कुणा, अशी अवस्था काही पॅनलची. काही चिंता करू नका, काही काळजी करू नका. फक्त 2 दिवस सावध राहा. 2 दिवस फार वाईट आहे. काय इत्या करतील कलाकार आहेत, जोड आपले कलाकार काय इत्या करतील सांगता येत नाही. आता बघितलं सरकार कार्यक्रम बोलताना किती तोल गेलेला होता, त्यांचा तोल गेलेला होता. वाटतं तशा वैफल्यग्रस्त झाल्यासारखं आता हे जाणारच आहे असं माहिती झालंय. चुकीच्या पद्धतीनं आमच्यावर आरोप करायला लागले. आंबेडकरांच्या काही सांगण्यात नाही. आम्ही आता 10-15 वर्ष ऐकलं आरोग्य बाबा आम्ही आपलं सोसायचं ऐकायचं. मी कधी काय बोलत होतो, कधी बोलायला ऐकलं तुम्ही? मला माहिती होतं, माहिती होते ही वेळ आहे, मला माहिती होतं म्हणून मी आणि मग आघाडी तयार झाली. आणि आघाडी ठरलं या बेदरी कारखान्याच्या शेतकरी समाजासाठी, प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस यासाठी, चांगल्या पद्धतीचा कारभार करण्यासाठी आम्हाला त्यांनी एकत्र केलं. आणि लयवारीचा कारभार हा बाजूला करूया, या सत्यात त्यांना हद्दपार करूया, हे करण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी आलो. लयवारी सांगतायत मी 3200 रुपये दर दिला आणि आम्ही बोलतोय होय लय भारी आहे. आपण ते येण्यासाठी आपण कधी अभ्यास केला नाही. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, केपी पाटील साहेब तुम्ही 3200 रुपये दर दिला, ते का तुम्हावर का मेहरबानी केलेली नाही. तो 3200 रुपये दर शासनानं कायदा केलाय. शासनानं कायदा केलाय की एफआरपी प्रमाणे दर द्यावाच लागतो, ना तर कायदेशीर तुमच्यावर कारवाई होईल. आता अनेक कारवाई होणार आहेत त्यांच्यावर. आता आंबेडकरांनी काय काय आणले केस तारीख पुढे ते होणारच नाही. आणि म्हणून तुम्ही एफआरपी प्रमाणे केपी साहेब दर दिलाय कारखान्याचा, औषधाचा, शेतकऱ्यांना. आजचा भोगाचे कारखाना सुद्धा 3200 रुपये दर देतो. आजरा कारखाना सुद्धा एफआरपी प्रमाणे दर देतो. केपी पाटील साहेब तुम्ही नवीन काय केलेलं नाही, दर दिला. ज्यावेळी चंद्रकांत दादाने ह्या कारखान्यावर प्रशासकांना आंबेडकरांनी त्या काळामध्ये 7 वर्षापूर्वी काकडे नावाचे एक अधिकारी अध्यक्ष होते, त्यामध्ये विठ्ठलराव खोरात होते, नाताजी पाटील होते, आमचे रणजित पाटील होते. ते तिन्ही त्या संचालकांचे संचालक आता आमच्या पॅनलमध्ये आहेत. चांगल्या विचाराचे सहकारात ज्ञान असणारी माणसाचं आमच्या पॅनलमध्ये आहे. त्या काळामध्ये एफआरपी पेक्षा 305 रुपये दर दिला. त्याला म्हणायचं लयवारी. तुम्हाला नाही म्हणणे, तुम्हाला म्हणायचं सगळ्याची डबल्या झाली. असा कारभार अशोक तुम्ही आमच्यावर बाहेर पडला. आणि आंबेडकर साहेबची लवकरच बाहेर पडली. बरं झालं त्यांचं सोनं झालं आणि आम्ही तिथंच राहिलो. आणि म्हणून आमची अशी आहे अवस्था.
किंवा सावध व्हा सगळ्यांनी सांगण्यासाठी तुम्हाला ह्या ठिकाणी तोडणी कार्यक्रम कायमपणानं विस्कळीत, कागदमध्ये विस्कळीत, बलगड तालुक्यात विस्कळीत, राधारी तीच अवस्था, करवीमध्ये तीच अवस्था. कधीही सुरळीतपणानं शेतकऱ्याचा ऊस तारखेप्रमाणे केपी साहेब तुम्ही घेणार आहे. आम्ही सांगत होतो केपी साहेब करा करा, नाही पुढच्या सीझनला करूया, पुढच्या सीझनला करूया, असं करत करत 17 वर्ष केपी साहेब तुम्ही आम्हाला इथं आणलं. आता ते पुढचं आम्ही सुरळीत करणार आहोत. केपी पाटील तुम्हाला आता ते करायला संधी मिळणार नाही, कायदे केलं. शिक्षण संकुल बिद्रीवरचं बोलतील म्हणजे ते जास्त वेळ मी ते सुद्धा आम्हाला दर्जेदार शिक्षण संस्था त्या ठिकाणी उभा करायची. चिठ्ठीवरची पोरं, रोजंदारीवरची पोरं एखादं धुळणार पडणार बाबा 5-10 वर्ष, 2,500 पोरं 25-27 वर्षी चिठ्ठीवर आहे. सांगत होतो मामाने आम्ही संचालक केपी पाटील साहेब हे एकदा विषय संपवा 1 वर्षापूर्वी, नाही त्याला पुढच्या वर्षी बोलूया, पुढच्या वर्षी बोलूया, निवडणूक झाल्यावर बोलूया. 5 निवडणुका केपी पाटील तुम्ही हेच सांगताय, तुम्ही ऐकतासा का नाही ते 5 निवडणुकीला. आता परवा त्या शेवटला सांगितलं 90 दिवसाच्या आत ऑलरेडी वाटतो. अरे बाबा 27 दिवस केपी पाटील तुम्हाला जमलं नाही, 90 दिवसाच्या आत कसं काय आपला सगळं खोटं बोलायचं, रिटून बोलायचं, चुकीच्या पद्धतीने लोकांना काय तर सांगायचं आणि सत्ता आपल्या भोवती ठेवायची. हे काम शामराव गतीने अनेक वर्ष केलं. त्या सगळ्याला कंटाळून आम्ही बाहेर पडलोय. उद्याच्या काळामध्ये ही जी परिवर्तन आघाडी झालेली आहे, त्या आघाडीच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांच्यावर चर्चा करून एक व्हिजन, एक अजेंडा आम्ही घेऊन उद्याच्या काळामध्ये निघाले. कारखान्याच्या निमित्ताने आम्ही जर देणार आहोत उद्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं समाधान होईल. असा जर उपपदार्थातून मिळणारे उत्पन्न, त्या उत्पन्नातून मिळणारा नफा आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत, चांगला दर देणार आहोत. जो माळेगाव कारखाना आदिदाराने दिला त्या पद्धतीचा दर आम्ही उद्याच्या काळामध्ये देणार. हे आम्हाला उद्याच्या काळामध्ये करायचं. तोडणी कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीने राबवणार आहोत. शेतकरी सभासदांना पिकवलेला 100% ऊस त्या कारखान्याला कशा पद्धतीने जाईल हे आम्ही उद्याच्या काळामध्ये धोरण आखणार आहोत. हे आम्हाला करायचं उद्याच्या काळामध्ये. नोकर भरती 100% आम्ही करणार आहोत. जे कारखान्याला जे नोकर लागत आहेत ते 100% आम्ही काही 90 दिवसाच्या आम्ही सगळी नेते मंडळी बसणार आहोत. काय करावं, कशा पद्धतीने करावं, या पद्धतीची भूमिका घेणार ते सुद्धा काम आम्ही लवकरच कारखान्यात गेली सप्ताह झाल्या आम्ही करणार आहोत. आम्ही काय कोणतं बोलणार नाही, 90 दिवसाचं आश्वासन देणार नाही, करणारच आहोत, 100% करणार आहोत. हे करण्यासाठी तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी जाऊन घ्यावं एवढी विनंती या निमित्तानं तुम्हाला करतो. अनेक नव्या कल्पना या नेतेमंडळींच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार. एखादं मल्टी स्पेशल हॉस्पिटल कारखान्याचं करता येईल का? हे शिक्षण संस्था दर्जेदार शिक्षण त्या ठिकाणी कमी खर्चामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना देता येईल का? ही भूमिका आम्ही उद्याच्या काळामध्ये घेणार आहोत. शेतकऱ्यांचा सुद्धा अपघाती विमा माझ्या सभासदांचा या कारखान्याच्या माध्यमातून आम्हाला उतरता येईल का याचा सुद्धा अभ्यास करून अपघाती विमा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी उतरण्याचा प्रयत्न करणार आहोत. अड्ड्यामध्ये माझ्या गाडीवाल्याला, माझ्या ट्रक ड्रायव्हरला, माझ्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला निवासाची व्यवस्था करता येईल का, त्याला झोपाची व्यवस्था करता येईल, त्याला पाणी मिळेल का, हे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. अशा अनेक नव्या कल्पना घेऊन उद्याच्या काळामध्ये करणार आहोत. आणि निवडणूक आली म्हणजे आमच्या चेअरमन साहेबांना वीस विकास काय कार्यक्रम, ऊस विकास ते संजीवनी आणले. गेल्या वर्षी शेतकऱ्यांवर गेले, शेती कशी करावी, तर नव्या तंत्रज्ञान कसं असावं, बिचारा याचा त्याला बिचाराला फी मिळेल, किंवा अभ्यास माणूस आहे 10 मिनिटं ते शेती. मी ती सुद्धा सत्कार घेऊन नुसता सत्कार होणार नाही. आणि आत्ते भाऊ 2 पिढीच्या आमची नक्की मला कधी तुम्ही काय राजकारणात बोलू दिलं नाही. कार्यकर्त्यांना कधी असं तुम्हाला येऊ दिलं की चांगला मार्ग बघितला नव्हतं. अशा पद्धतीने काय करून आपण राजकारण केलं. आणि पॅनलमध्ये जाहीर असताना होत असताना मी दादांना भेटलो,
खासदारांना भेटलो, दुसऱ्या खासदारांना भेटलो, राजे समीर घागेला भेटलो. ते म्हणजे एवढा पाटील तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही या, तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही पॅनल करतो. मला तर शंकाच होती ह्या पॅनलमध्ये, ह्या आघाडीमध्ये सातत्याने 5-10 वर्ष आंबेडकर धडपडत आहे. त्या कारखान्यामध्ये मला परिवर्तन करायचं आहे, ते त्यामध्ये प्रमुख आहे. मला माहिती होतं. मी भीत म्हटलं बघा मला आंबेडकरांना विचारा, त्यांच्यावरती चर्चा करा. आमच्या सगळ्या नेत्याने आंबेडकर साहेबांनी चर्चा केली आणि आंबेडकर साहेबांनी मलाही बोलून त्या ठिकाणी सांगितलं. त्या नेत्यांच्या साक्षीनं मला सांगितलं आंबेडकरांनी एवढ्या पाटील त्यामध्ये येणार असतील तर या पॅनेलचं त्यांना नेतृत्व करायची माझी मान्यता द्या. ते सांगणारे आमदार तुमची 35 वर्ष सेवा करणारी मी कुठं, हा फरक नेतृत्वाचा तुम्ही समजून घ्यावा हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी घ्या. आणि मला म्हणताय कुठं सरड्याला म्हणले, कुठं वाळव्याला म्हणले. ते कारखान्याचं चेअरमनपद काय माझ्या वडिलांची प्रॉपर्टी नाही असं काय म्हणजे पेपरला वाचलं असतील. माझी का प्रॉपर्टी नाही, ते लोकांनी द्यायची असतील. लोक देणारच आहेत मला, किती पाटील साहेब तुम्हाला घालणारच आहे. ते काय म्हणले, माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीतला एखादा दाग मागितला असता, दाग तो तुम्ही दिला असता असं म्हणले. काय पी पाटील साहेब, माझ्या आई वडिलांनी खूप डाग तिकडे फुटवल्या, तुमच्या डागाची मला गरज नाही. तो डाग द्यायचा होता सख्या चुलत्याला, तो तुम्ही दिलेला नाही. माझ्यावर बोलतात. एकदा ते म्हणजे याला मी कापडे घालायला सांगितली, कापडे घालायची, कापडे घातली याच्या अंगावर, तर मी उघडा सुटून दिली खबर सांगायला मला बोलायचा रामदेव जादा त्यांचे बोल वापरायचं का बोलायचं लालपती का माहिती असावं काय हाय लय भारी, लय भारी, लय भारी आहे. आलं ते मला आणि उद्याच तुला असं करत करत 35 वर्ष मला इथं आणलं आणि मला आता कळलं हे लय भारी. आंबेडकरांना समजलं 15 वर्षापूर्वी आंबेडकर 2 वेळा आमदार झाले, त्यांचं सोनं झालं, नेतृत्व तयार झालं या राज्यामध्ये. तुम्ही आमच्याकडे राहिलं असतं तर आमच्याकडे किती वाईट अवस्था झाल्या. आंबेडकरांचा या ठिकाणी मी आभार करतो, धन्यवाद देतो. टिपींच्या राजकारणासाठी, टिपींच्या खुर्चीसाठी आम्ही आंबेडकरांना, आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही 15-20 वर्ष त्रास दिला, त्यांना राजकारणाला विरोध केला आणि अशा नेतृत्वानं माझ्यासारख्याला त्या कारखान्याचं नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी दिली. मी मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो. आणि निवडणूक आली टिपी बदलांची एक सवय, सगळ्यांना मदत करायची, सगळ्यांची मदत घ्यायची. खोटं नाटक सांगायचं. मग ते सांगत होते चंद्रकांत दादा आम्हाला 5 जागा देतो म्हणजे 1 टॉप करतो म्हणजे त्याचा मी साक्षीदार आहे. त्याने गेल्या वेळेस आंबेडकर साहेबांनी संधी म्हणजे मी कारखाना घेतला, मी सगळं ते घडवलं आणि 6वी टॉप द्यायची ठरली होती राजेसाहेबांना. ती काय बिचारने 6 वर्ष टॉप दिली नाही आणि चंद्रकांत दादाने शेवटी शासनाचं टॉपशीट आणलं आणि त्या माणसानं समाधान केलं, एका कार्यकर्त्याने समाधान केलं. तर या गड्याने काय दिलेला शब्द कधी पाळला नाही. आता तुम्ही दादा सांगितले मलाही माहिती आहे, 20 काय 22-25 लोकांना सांगितलं तुला टॉप करतो, तुला देतो, तुझ्या प्रोग्राम करतो. अहो टीपी पाटील साहेब, टॉप करायची तुम्ही कधी कुणाला केलंच नाही आणि तू उद्याच्या निवडणुकीत तुम्हाला संधी तिथला शेतकरी सभासद देणार नाही असं शेतकरी सभासद सांगितले. टॉप करायची संधी सुद्धा या नेतृत्वाला मिळणार आहे. ती काही काळजी करू नका, अजिबात काळजी करू नका. फार मोठा सत्तेचा अहंकार, फार मोठा. चुकीच्या पद्धतीने कारभार करायचा, अहंकारानं वागायचं, म्हणून अशा या शक्तीला आपण सर्वांनी या ठिकाणी भीतीच्या सत्तेतून हद्दपार करावं एवढीच विनंती या ठिकाणी तुम्हाला मी करतो. आमचे दुसरे नेते बी परवा गालगुटला आले, सर्वेला आले, त्यांचे आता काय झाले कुणाचं मला माहिती आहे. स्वभाव पराभव समोर दिसायला लागला, काय वाटतं तशा वर्गना करायची. वाघापूरला सांगितलं याचा ऊस येत नाही, तिची 20 रुपयाची साखर 15 रुपये किती करा.
अहो 7 वर्ष तुमच्यावर आम्ही ओरडतो करा आता काय झाले पराभव तुम्हाला दिसायला लागलाय म्हणून तुला त्या घोषणा करायला चुकीच्या पद्धतीने सांगताय मुश्रीफ साहेब. मला तुम्ही म्हणले आत्मघात करून घेतला व्यवहार पाटलानं आत्मघात. होय माझा आत्मघात झालाय की मुश्रीफ साहेब मी जर केलं नसतं तुम्ही दोघांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला असता माझी वेळ चालली मला रस्ता दिसला मला माझ्यासमोर अंधार होता चांगला रस्ता दिसला इथे मी बरोबर आलो मला तुम्ही राजकारणात वाचलो आता माझा करेक्ट तुझा तुम्ही कार्यक्रम केला आपल्याला असता निवडणूक झाल्या म्हणून सावध झालो आणि या निवडणुकीला सामोरे गेलो. पालकमंत्री भरले परवा पालकमंत्री आमचे काय म्हणले मोठे मोठे गारगुटला म्हणले सगळं मला समजा पेपरला झालं येवाय पाटलाची डिपार्ट जप्त काय गंमत आज पेपरला आहे मोठी बातमी आहे. म्हणजे निश्चित असं झालं की 100% तुम्हाला समजलं की आपला पराभव झालेला आहे आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीने बोलायला लागला आहे. निश्चितपणाने आघाडी पुढे गेली ते गोष्टी निवडणूक पुढे आली आपण ते बी आंबेडकर साहेबांच्यावर राजे साहेबांच्यावर मल्लिक यांच्यावर आरोप केले आणि नेली निवडणूक पुढे नेली 1 वर्ष का नेली माहिती आहे येवाय पाटलाचं देणे घेणे ठरले मुश्रीफ साहेब तो जिल्हा सगळा घाण केला साहेब घेऊन येवाय पाटील गेल्या घेण्यातला नाही येवाय पाटला राजा कार्य करतात असं देणं घेण्याचं कधी येवाय पाटला राजकारण केलं नाही. असली शिकवण कधी आम्हाला आईवडिलांना दिली नाही असली शिकवण कधी आम्हाला कार्यकर्त्यांना दिली नाही. स्वाभिमानाचं राजकारण त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न आहे देणे घेण्याचा असला विषय तुम्ही साहेब काढला मला खूप खूप वाईट वाटलं साहेब खूप वाईट वाटलं मुश्रीफ तुम्ही पालकमंत्र्यांना जबाबदारी बोलावं तुम्ही ते सगळं आता सोडून दिलं तुम्हाला काय मुश्रीफ अंग करावा मला काय समजून आता काय काय बोलताय काय नाही. निवडणूक बिद्रीची आणि बोलता दुसरंच काय का तरी आमचे नमुने म्हणले काय म्हणले समर्जित राजे घागे बिद्रीच्या कारभारावर लय बोलतात आणि बोलणारच आहेत ते. त्यांच्या आजोबाने त्या काळात 25,000 रुपये ह्या ठेवले होते त्यांना त्या शेतकरी सभासदांची काळजी आहे तुम्हाला काळजी नाही तुम्हाला फक्त त्यांना काळजी आहे ते बोलणारच कारभार चांगला चालला म्हणजे हिताला झाला म्हणजे बोलणारच त्यांच्या सुद्धा ते बोलायला मागून बोलले की साहेब तुम्ही बोला मी आज पेपरला वाचले की स्वर्गीय कृष्ण राजेसाहेबांचं नाव घेऊन त्या ते बोलले की तुम्ही चांगला कारखाना त्या काळामध्ये चाललेला होता आता कारखान्यामध्ये बरे काढलाय काय गमतच आहे. तोच विचारते की वारसा घेऊन त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पूजा कारभार समज राजाने सुद्धा केलाय. टी.पी. पाटील तुम्हाला स्वर्गीय राजांचं नाव घ्यायचा सुद्धा अधिकार नाही त्यांनी त्याला सांगितलं 2005ला तुम्हाला सत्तेपासून तेवढा काय सांगितलं होतं मंडलिक साहेबांनी राजे साहेबांनी तुमच्या हातात आम्ही हा कारभार देतोय टी.पी. पाटील लोकांच्या हिताचा कारभार करा लोकांचं चांगलं करा लोकांना चांगला दर द्या लोकांच्या शेतकरी सभासदांना चांगली संधी द्या अशा साथीचा कारखाना तुमच्या हातामध्ये दिला होता तुम्ही तुमच्या हातात दिला टी.पी. पाटील 17 वर्ष 2005ला स्वर्गीय मंडलिक साहेबांनी स्वर्गीय राजे साहेबांनी 2005ला कारखाना टी.पी. पाटलांच्या हातामध्ये परिवर्तन करून दिला तर टी.पी. पाटीलसाठी 17 वर्षामध्ये त्या कारखान्याचं वाटोळ लावलं 7 एप्रिल वाटोळ लावलं आणि म्हणून त्या दोघांचे वारस पुन्हा परिवर्तन करण्यासाठी आम्हाला सर्वांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यकर्त्यांच्या हितासाठी दोघे कार्यकर्ते माणूस आता एकत्र आले आणि निश्चितपणानं उद्याच्या 5 तारखेला 3 तारखेला आपण मतदान होणाऱ्या 5 तारखेला या कारखान्यामध्ये या नेत्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय परिवर्तन झाल्याशिवाय राहणार असं ठामपणाचा विश्वास आणि आशीर्वाद तुम्हाला मी या ठिकाणी निवडणूक बिद्रीची बोलता शाहूचं बोलता महालक्ष्मी दूध संघाचं बोलता शाहूच्या दूध संघाचं ते बोलूया त्यांच्या निवडणुका लागतील त्यावेळेला बोलूया. अहो आता 15 दिवस आम्ही ओरडतो आम्ही अनेक तुम्हाला प्रश्न विचारतोय राजे साहेब करतायत खासदार साहेब करतायत मुन्ना मारी करतायत आंबेडकर साहेब करतायत एकाही प्रश्नाचं उत्तर तुम्ही कारखान्याच्या निवडणुकीमध्ये देऊ शकत नाही तुमच्याची क्षमताच नाही सगळा चुकीचा कारभार केला असताना तुम्ही उत्तर देऊ शकत नाही हे आता सिद्धूधर हे जनतेला समजलंय. निश्चितपणाने उद्या 3 तारखेला तुम्हाला
हे कारखान्याचे शेतकरी सभासद हातभार केल्याशिवाय राहणार नाही. ते हातभार करण्यासाठी आपण सर्वांनी 2 दिवस जागृत राहावं, डोळ्यात तेल घालावं. कोण काय ते येतील आता तुमचं दुसरं प्लॅन म्हणून राजकारण आम्ही लवकर करू, जा तिकडे लवकर बरी जागा कसल्याही त्यांच्या आमिषाला आपण बळी पडू नये. आणि पॅनलचं चिन्ह आहे कबशी, त्या कबशीच्या चिन्हावर प्रचंड अशा मतानं आपण मतदान करावं, निवडून द्यावं ही विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो. आणि जाता जाता सांगतो 2005ला आपण घोषणा केली त्या गावामध्ये जुन्या लोकांना माहिती असेल. कारण सांगितलं होतं परिवर्तन झालं त्यावेळेला खोडवळ काढा आणि लागण करा म्हणून सांगितलं होतं. आता आम्ही ही मंडळी सांगायला आल्या काय सांगायला आल्या, आता निडवं काढा आणि लागण करायला सांगायचं त्यांनी या ठिकाणी. त्याला तुम्ही सर्वांनी साथ द्यावी, ताकद द्यावी, शक्ती द्यावी एवढीच विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद, जय भारत. धन्यवाद माननीय पाटील साहेब. आपल्या या मनोदानंतर उपस्थितांना संबोधित करण्यासाठी येत आहेत शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजेश समरजित सिंह घाडगे साहेब. मी यांना विनंती